तेलंगणामध्ये भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी आणि धडक मोहीम सुरू केली आहे. रस्ते आणि भवन निर्माण विभागाचे इंजिनियर इन चीफ जे मोहन नायक यांच्या मालमत्तांवर एसीबीच्या पथकाने मंगळवारी सकाळी एकाच वेळी छापे टाकले. नायक यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता गोळा केल्याच्या अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तेलंगणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून छाप्यात सापडलेले घबाड पाहून खुद्द एसीबीचे अधिकारी चक्रावून गेले आहेत. एसीबीचे सहसंचालक प्रवीण कुमार आणि डीएसपी श्रीनिवास रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली 16 विशेष पथकांनी हैदराबाद आणि निजामाबादसह एकूण 11 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. हैदराबादच्या मियापूर येथील एका अत्यंत अलिशान अशा गेटेड कम्युनिटीमधील व्हिला नंबर 98 अधिकाऱ्यांनी कसून तपास केला. सुरक्षेच्या कारणास्तव या व्हिलामध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली होती. प्राथमिक तपासणीत खालील बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सुमारे 3 किलो सोन्याचे दागिने, 10 तोळ्यांची सोन्याची बिस्किटे, हिशोब नसलेली तब्बल 60 लाख रुपयांची रोख रक्कम, हैदराबाद आणि निजामाबादच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शेतजमिनी आणि फ्लॉटची खरेदी कागदपत्रे, घरात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेल्या 35 विदेशी दारूच्या बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.